आम्ही मुले इथे राहतो, शिक्षणाबरोबर कामही करतो. रोजच्या जीवनातील नवीन समस्यांना सामोरे जातो. त्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे राशन कार्ड, जन्मदाखला यासारखे महत्त्वाची कागदपत्रे नसल्यामुळे होणाऱ्या अडचणी. माझ्याकडे डॉक्युमेंट्स काहीच नाही आहे, फक्त सर्टिफिकेट आहे, जसे की खेळाचे आणि शाळेमधून जे काही भेटलं ते, पण ते काही बाहेर उपयोग होत नाही. मी आणि माझे काही मित्र आम्ही मतदान कार्ड काढण्यासाठी एका ऑफिसमध्ये गेलेलो चेंबूरच्या. तर त्यांनी तिथे सांगितलेलं की हॉस्टेलचा प्रूफ वगैरे आणि लाईट बिल वगैरे आणून दे, आम्ही करून देऊ. तर हॉस्टेलचे सरांनी आम्हाला सांगितलं की आम्ही लाईट बिल वगैरे देऊ शकणार नाही. प्रॉब्लेम तर मला आला, ते कॉलेजच्या ॲडमिशनसाठी मला लाईट बिल वगैरे पाहिजे होतं, तर सरांनी दिलं नाही. कारण सरांनी हेच सांगितलेलं की तू ना स्वतःच्या जिम्मेदारीवरती कॉलेज करतो, तर तू स्वतःला जे काय करायचं ते स्वतः बघायचं, आम्ही काही मदत करणार नाही. तर मला जास्त पैसे भरून ॲडमिशन करावं लागलं. सध्या माझ्याजवळ पॅन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, बँकेत माझा अकाउंट असल्यामुळे माझ्याकडे पासबुकसुद्धा आहे. पण माझ्याजवळ बर्थ सर्टिफिकेट नसल्यामुळे माझ्याजवळ पासपोर्ट बनवणे मला खूप कठीण जातं आहे. आता मला माहिती आहे त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहेत. इतर आणखीन काही संस्था आहेत, तिकडचे सर वगैरे तिकडे त्या मुलांकडे दुर्लक्ष करतात. आणि जर का मुलांनी त्यांना काही विचारलं की आम्हाला हेल्प हवी, तर त्यांना ती हेल्प करत नाही. आणि मुलांना बरेच प्रॉब्लेम फेस करावे लागतात डॉक्युमेंट्स नसल्यामुळे. कोणाला शिक्षणामध्ये पुढे जाता येत नाही आहे, कोणाला कामाच्या ठिकाणी चोर वगैरे समजलं जातं. म्हणजे अशी अनेक अडचणी मुलांना येते. तर लोक त्यांना समजून घेत नाही, समाजात त्यांना थोडं जागा नीट त्यांची बनवता येत नाही. माझ्यासोबत असणाऱ्या काही मुलांना कागदपत्रे मिळाली, पण अजूनही अनेक मुलांना कागदपत्रे मिळाली नाही. त्यांचं पुढे काय?